महाराष्ट्र स्टेट कोटा गव्हर्नमेंट एमबीबीएसच्या अनुषंगाने आपण काही कट ऑफ कन्सिडर करतोय. त्यामध्ये गव्हर्नमेंट एमबीबीएस अनरिझर्व कॅटेगरी 515 प्लस मायनस 5. ईडब्ल्यूएस कॅटेगरी 497 प्लस मायनस 5. एससीबीसी 510 प्लस मायनस 5. प्लस मायनस 5 प्रत्येकाला येणार आहे. ओबीसी 510 प्लस मायनस 5. ENT3 505 प्लस मायनस 5. ENT2 502 502 परत प्लस मायनस 5. ENT1 460 प्लस मायनस 5. VJ 485 प्लस मायनस 5. SC कॅटेगरी 439 प्लस मायनस 5 आणि ST कॅटेगरी 350 प्लस मायनस 5. सो विद्यार्थी मित्रांनो आणि पालक बंधू भगिनींनो, साधारणपणाने गव्हर्नमेंट एमबीबीएस 85% महाराष्ट्र स्टेट कोटा प्रॉबेबल कट ऑफच्या अनुषंगाने गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस मधल्या कट ऑफच्या अनुषंगाने विचार करत असताना साधारणपणाने हे कट ऑफ असू शकतात. अनरिझर्व कॅटेगरी 515 प्लस मायनस 5. ईडब्ल्यूएस 497 प्लस मायनस 5. एससीबीसी 510 प्लस मायनस 5. ओबीसी 510 510 प्लस मायनस 5. ENT3 505 प्लस मायनस 5. ENT2 502 प्लस मायनस 5. ENT1 460 प्लस मायनस 5. VJ 485 प्लस मायनस 5. SC कॅटेगरी 439 प्लस 95. ST कॅटेगरी 350 प्लस मायनस 5. या संदर्भानं साधारणपणाने गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसचे 85% कट ऑफ असू शकतात. मी परत एकदा आपल्या सर्वांना सूचना देऊ इच्छितो किंवा सांगू इच्छितो की जर समजा एका प्रश्नाचं जरी बोनस याच्यामध्ये ऍडिशन झालं तरी याच्यामध्ये 5 मार्क सहजपणाने या कट ऑफ मध्ये ऍड होऊ शकतात. ओके, 2 प्रश्न झाले तर 10 मार्क्स होतील. हे आपण सर्वांनी लक्षात घेणं अपेक्षित आहे. त्याच सोबत त्या कॅटेगरीज मध्ये महिलांना किंवा मुलींना विशेष जागा 30% दरम्यान ठेवण्यात आलेल्या असतात आणि त्या अनुषंगाने याच प्लस मायनस 5 मध्ये त्या विद्यार्थिनी सुद्धा त्या कॅटेगरी मधल्या तिथल्या तिथे ऍडजस्ट झालेल्या असतील. या दोन्ही अनुषंगाने हे प्लस मायनस 5 हे खूप महत्वाचा फॅक्टर आहे. त्यानंतर आपण जेव्हा प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट ज्याला आपण म्हणतो तिकडे त्या कट ऑफच्या अनुषंगाने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा अनरिझर्व कॅटेगरी म्हणजेच ओपन कॅटेगरी साधारणपणाने 490 प्लस मायनस 5. 490 प्लस मायनस 5. एससीबीसी 484 प्लस मायनस 5. ओबीसी 484 प्लस मायनस 5. ENT3 तेच 484 83 84 प्लस मायनस 5. ENT1 447. ENT1 447 प्लस मायनस 5. ENT2 राहिले, सॉरी ठीक आहे. हा, ENT2 482 हे कन्सिडर करूया आपण इथे 482 आणि ENT1 च्या अनुषंगाने 460 प्लस मायनस 5. जेव्हा आपण VJ कॅटेगरीकडे जातो त्यावेळेला 472 472 प्लस मायनस 5. SC कॅटेगरी 429 प्लस मायनस 5 आणि ST कॅटेगरी 335 प्लस मायनस 5. विद्यार्थी मित्रांनो,
आणि पालक बंधू भगिनी, हे जे कट ऑफ्स आहेत हे या अनुषंगाने महत्वाचे असतात या स्वरूपामध्ये की एक टेंटेटिव्ह आयडिया भविष्याचा वेध घेत असताना तुम्हाला आली पाहिजे. यापेक्षा वेगळं याचं महत्व नाही. हे म्हणजे काय फायनल कट ऑफ 2026च्या एमबीबीएस प्रवेशाचे असणार नाहीत. याची आपण सर्वांनी नोंद घेणं अत्यंत गरजेचं आहे. आतापर्यंतचा आमच्यासारख्यांचा जो अनुभव आहे, माझा व्यक्तिशः जो अनुभव आहे, याचा जो अभ्यास आहे आणि अनेक विद्यार्थी, अनेक काउन्सिलर्स, अनेक लोक यांच्याशी चर्चा केल्याच्या नंतर जी काही पॉसिबिलिटी इथं बनतीये ती या संदर्भाने बनतीये. जर समजा हे जे आपण काय म्हणूया त्याला बोनस वगैरे जर आलं तर याच्यामध्ये 5 मार्कांचा म्हणजे जेवढे बोनस येतील तेवढे ऍडिशनली त्यामध्ये ऍड होतील. जर इन केस ते बोनस नाही ऍड झाले तर याच्यामध्ये फारसा फरक पडणार नाही असं वाटतं. क्वचित काही अंशी 1-2%, 3% पर्यंत खूप झालं तर याच्यामध्ये चेंजेस येतील. यापेक्षा अधिकचे येण्याची शक्यता माझ्या दृष्टिकोनातनं कमी आहे. त्यामुळे याचा उपयोग करत असताना, या सगळ्या कट ऑफचा उपयोग करत असताना, दोन्हीही कट ऑफचा उपयोग करत असताना, सेमी गव्हर्नमेंटचा असेल अथवा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसच्या कट ऑफचा उपयोग करत असताना आपण सर्वांनी हे लक्षामध्ये घेणं अत्यंत गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो आणि पालक बंधू भगिनींनो, हे फक्त दिशादर्शक आहे.